बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर 8:5 आहे. जर मोठ्या संख्येत 8 मिळवले व लहान संख्येतून 5 कमी केले तर मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते, तर त्या संख्या कोणत्या? प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो, लक्ष द्या. इथं संख्या आणि एक संख्या आहे मोठी, तर दुसरी संख्या आहे लहान. दोन संख्यांचं गुणोत्तर 8:5. मोठी संख्या म्हणजे मोठं गुणोत्तर, लहान संख्या म्हणजे लहान गुणोत्तर. प्रत्यक्षात त्या संख्या कोणत्या काढण्यासाठी चलपद x वापरू. जर मोठ्या संख्येत 8 मिळवले, इथं 8 मिळवा. लहान संख्येतून 5 कमी केले, इथं 5 कमी करा. असं केल्यानं मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट. ही मोठी संख्या या लहान संख्येच्या दुप्पट म्हणजे मोठी आणि लहान या संख्येचं गुणोत्तर 2:1 अशा पद्धतीचं बनते. मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट म्हणजे 1 ची दुप्पट 2. तर त्या संख्या शोधायच्या कशा? इथं मोठी आणि लहान अशी मांडणी. मोठीचं गुणोत्तर समीकरण स्वरूप 8x + 8, लहानीचं 5x - 5. लक्ष द्या, होणारा बदल 2:1 त्रिराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार. या पदाचा या पदासोबत, या पदाचा या पदासोबत. जसं की 1 कंसामध्ये 8x + 8 बराबर 2 कंसामध्ये 5x - 5. 1 आतील पदाला 2 आतील पदाला गुणिला 8x + 8 समोर बेपंच 10x - बेपंच 10. आता या 8 कडे येताना 10 अधिक स्वरूपात, तर 10x कडे जाताना 8x - स्वरूपात मांडावे लागतात. ही बेरीज झाली 18 आणि ही वजाबाकी 2x. 18 कडे जाताना 2 भागीला, समोर x भाग गेला सर 9 न. x ची किंमत 9 मिळाली. आता त्या संख्या कोणत्या? लक्ष द्या, त्या संख्या 8:5 या गुणोत्तरात आहेत. वाटल्यास परत इकडे लिहू. त्या संख्या, इथं संख्या एक मोठी तर दुसरी लहान आणि त्या दोन संख्यांचं गुणोत्तर 8:5. त्या संख्या कोणत्या काढण्यासाठी चलपद x वापरलं होतं. या गुणोत्तरात मिळाल्या x ची किंमत. x ची किंमत 9, अर्थात 8 गुणिला 9 8 9 72 ही मोठी संख्या, तर 5 गुणिला 9 45 ही लहान संख्या. ह्या त्या संख्या 72 आणि 45 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक C मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.